सगळ्या नांदेडकर वासियांना जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने मी सर्वप्रथम सगळ्यांना आपल्याला नमस्कार करतो। आणि आजचं हे फेसबुक लाईव्ह सेशन घेण्यासाठी माझ्यासोबत आपल्या जिल्ह्याचे SP शेवाळे साहेब आणि नांदेड वाघाळा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर साहेब आपल्यासोबत आहेत। आजचा फेसबुक लाईव्ह सेशन घेत असताना आम्हाला जिल्हा प्रशासनाला आनंदही खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आनंदही होत आहे आणि आपल्या सगळ्या जिल्हा प्रशासन आणि सगळ्या नागरिकांचं याच्याद्वारे आम्ही अभिनंदनही करतो की नुकताच जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी जे 5 लेवल करून दिलेले आहेत ज्याच्या थ्रू आपलं वेगवेगळे जिल्हे ओपन अप होणार आहे। आणि जे करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतो की आपण त्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या क्रायटेरियामध्ये आपण लेवल 1 मध्ये येतो। लेवल 1 म्हणजे ज्या जिल्ह्यांची पॉझिटिव्हिटी रेट ही 5% कमी आहे आणि किंवा नाही आणि जे ऑक्सिजन बेड आहे जिल्ह्यामधले ज्याची ऑक्युपन्सी 25% कमी आहे। या 2 पॅरामीटरवर सगळ्या जिल्ह्यांना त्याचा डाटा जो ऑनलाईन आपण भरतो त्याच्याद्वारे सगळ्या जिल्ह्यांना कळवला गेलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याची जर आपण बघितलं मागच्या आणि हे लेवल ठरवत असताना ह्या 2 क्रायटेरियामध्ये प्रत्येक हप्त्यामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे। प्रत्येक गुरुवारी याचं असेसमेंट होईल की त्या जिल्ह्याचं पॉझिटिव्हिटी रेट आणि बेड ऑक्युपन्सी किती आहे आणि त्याच्यानुसार हे लेवल आहे लेवल 1 ते लेवल 5 ठरवण्यात येणार आहे। आणि हे लेवल डायनॅमिक आहे म्हणजे जरी आपण आज लेवल 1 मध्ये असलो आणि जर उद्या आपली पॉझिटिव्हिटी वाढली आणि पेशंट वाढले तर आपण लेवल 2 लेवल 3 लेवल 4 मध्ये पण जाऊ शकतो आणि किंवा वाईस वर्सा जर कमी झाली तर पुन्हा बॅक टू लेवल 1 आपण येऊ शकतो। पण सध्या मागच्या 1 हप्त्यातली जर आपली पॉझिटिव्हिटी रेट बघितली जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट यांनी जे पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये आपला पॉझिटिव्हिटी रेट हा 1.93 असा आहे आणि O2 ची बेड ऑक्युपन्सी 4.28% अशी आहे। त्यामुळे आपला नांदेड जिल्हा हा लेवल 1 मध्ये आहे। आणि लेवल 1 च्या जिल्ह्यांमध्ये काय काय खुलं राहणार आहे त्याचे सगळे क्रायटेरियामध्ये दिले आहेत ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये वाचून दाखवतो। हा जो ऑर्डर डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी याच्या थ्रू आम्ही काढलेला आहे हा आम्ही आमच्या फेसबुक पेजवर आमच्या ईमेलवर सगळ्या पत्रकार बंधूंना प्रिंट मीडियाला सगळ्यांना आणि आमच्या DIO विभागामार्फत आम्ही सगळ्या नागरिकांपर्यंत आम्ही हा पोहोचवणार आहे। हे सगळे रिलॅक्सेशन जे मी आता वाचणार आहे ते उद्या सकाळपासून हे आपल्या जिल्ह्यामध्ये लागू होणार आहे। आणि आपल्या जिल्ह्याची ही पॉझिटिव्हिटी रेट आणि बेड ऑक्युपन्सी आम्ही येत्या गुरुवारी आम्ही असेस करून पुन्हा जर आपण लेवल 1 मध्ये राहू किंवा लेवल 2 मध्ये राहू आम्ही डिक्लेअर करू। पण सध्या पुढच्या 1 हप्त्याकरिता आपण लेवल 1 मध्ये आहे। आणि आपल्याला कोणकोणत्या सूट आहे मी थोडक्यामध्ये वाचून दाखवतो। अत्यावश्यक सेवा ज्या सगळ्या अत्यावश्यक सेवा ह्या त्या नियमितप्रमाणे सुरू राहील ज्या तुमच्या FDAच्या लायसन्समध्ये आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही चालू शकता। प्रशासनाच्या याच्यावर कसलेच निर्बंध आम्ही ठेवलेले नाही आहे। त्याचप्रकारे मॉल सिनेमा हॉल हे सुद्धा नियमितप्रमाणे सुरू राहतील। रेस्टॉरंट नियमितप्रमाणे सुरू राहतील। नियमितप्रमाणे म्हणजे जे कोविडचे प्रोटोकॉल आहे सोशल डिस्टन्सिंग मास्क घालणे आणि फ्रिक्वेंटली सॅनिटाईज करणे हे कोविड अप्रोप्रिएट सार्वजनिक ठिकाणे खुली मैदाने फिरणे सायकलिंग हे नियमित सुरू राहतील। खाजगी आस्थापना कार्यालय सगळे सुरू राहतील। कार्यालयीन उपस्थिती सगळे कार्यालयीन उपस्थिती 100% याच्यानी सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये उपस्थित राहून आता नियमित कामं करावं लागणार आहे। खेळ क्रीडांगण प्रकार सगळे सुरू राहतील। चित्रीकरण सगळे सुरू राहतील। धार्मिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम मेळावे हे नियमित सुरू राहतील। परंतु हे करत असताना 2 गोष्टीवर एज्युकेशनल जे इन्स्टिट्यूट्स आहे कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहे आणि धार्मिक स्थळे हे सगळे बंद राहणार आहे दिनांक 15 तारखेपर्यंत। याच्यावर आम्ही वेगळा निर्णय जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून आपल्याला शासनाकडून जेव्हा मिळणार तेव्हा नियमित आम्ही याच्यावर निर्णय घेऊ। त्यामुळे जरी हे सगळं खुलं राहील परंतु धार्मिक स्थळे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि कोचिंग इन्स्टिट्यूट हे सगळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील। त्यानंतर लग्न समारंभ आम्ही याच्यामध्ये एक अट टाकलेली आहे। काल आम्ही डिस्ट्रिक्ट डिझास्टर ऑथॉरिटीनी आपण आज बैठक घेतली आम्ही त्याच्यामध्ये जर आपण बघितलं सेकंड वेव्ह जे आपल्याला आली आहे ते लग्न समारंभांमुळे आणि जे अंत्यविधीमध्ये लोक जमा झाले त्याच्यामुळे आपल्याला हे सेकंड वेव्ह गावोगावी आणि शहरामध्ये पसरली आहे। त्यामुळे
पुढच्या 1 हप्त्यापर्यंत आम्ही लग्न समारंभ आम्ही अलाउड केलेला आहे, परंतु फक्त ते 100 लोकांनाच आम्ही अलाउड केलेलं आहे लग्न समारंभामध्ये. त्याचप्रकारे अंत्यविधीला 50 लोक याच्या अधीन राहूनच स्थापित तुम्हाला परवानगी दिलेली आहे. त्याच्यानंतर बैठका सगळ्या नियमितप्रमाणे सुरू राहतील, बांधकाम सुरू राहतील, कृषी व कृषीपूरक सेवा नियमित सुरू राहतील, ई कॉमर्स नियमित सुरू राहतील. जमावबंदी आणि संचारबंदी आपल्याला लागू राहणार नाही, ते साथरोग नियंत्रणाच्या मर्यादेत आम्ही सुरू ठेवणार आहे. त्यानंतर व्यायामशाळा, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर ह्या नेहमी सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेहमीप्रमाणे निर्बंधाविना चालू राहतील. मालवाहतूक सुरू राहतील. खाजगी वाहने सुरू राहतील. उत्पादक आणि कन्स्ट्रक्शन आणि कमर्स ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्या नियमितप्रमाणे सुरू राहतील. ही जरी आपण सगळं आम्ही ऑफिशियली आता उघडं केलं आहे, परंतु हे पुढच्या 1 हप्त्यासाठी लागू राहील. कारण हेल्थ डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आपल्याला नियमित प्रत्येक गुरुवारी ते आपल्याला आकडे देणार आहे आणि त्या आकड्यांवर आपण असेस करू की आपला जिल्हा कोणत्या लेवलला आहे. आजचे हे आमचे उद्यापासूनचे जे निर्बंध आम्ही हटवत आहोत ते येत्या रविवारपर्यंतच राहणार पुढच्या 1 हप्त्याकरिता. गुरुवारी जे आम्हाला आकडे मिळणार त्याच्यावर आम्ही शुक्रवारी बैठक घेऊन मग पुढच्या हप्त्यामध्ये काय लेवल राहणार ते आम्ही पब्लिक करणार. त्यामुळे जर आपण हा ऑर्डर वाचला तर आता प्रशासनाने पूर्ण सूट दिलेली आहे. आता नागरिकांवर आहे की ते कशा प्रकारे शिस्तीमध्ये राहून आपली ही पॉझिटिव्हिटी रेट बिलो 5 आणि बेड ऑक्युपन्सी बिलो 25 कसं आपण ठेवू शकतो याच्यावर जर आपण नागरिकांनी आपण सपोर्ट केला तर आपण नेहमीसाठी लेवल 1 मध्ये राहून आपण नेहमीप्रमाणे आपल्या इकॉनॉमी पण सुरू राहील आणि सगळं उघडं राहील. त्यामुळे मला नागरिकांना विनंती करायची आहे की जरी आपण सगळं ओपन केलेलं आहे पण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर CAB याचे जे 3 सूत्री आहे ते आपल्याला फॉलो करून आपल्याला नियमित आपले रोजचे कामकाज करायचे आहे. त्यामुळे पुनश्च एकदा सगळ्या नागरिकांचं धन्यवाद करतो. आणि माझ्यासोबत आज SP साहेब आणि कमिशनर साहेबसुद्धा आहेत, ते पण आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सर्वप्रथम मी माननीय SP साहेबांना, शेवाळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ओपन अप याच्या ज्या नियमावली आहे त्याच्यावर थोडं नागरिकांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. सर्वप्रथम नांदेडकर जनतेचं, सर्व नागरिकांचं अभिनंदन. आपण सगळे लेवल 1 मध्ये आलेले आहात. मला एवढं सांगायचं आहे की ही जी वेव आली, सेकंड वेव, ही मार्च महिन्यापासून सुरू झाली. मार्च, एप्रिल, मे 3 महिने लागलेत आपल्याला लेवल 1 पर्यंत येण्यासाठी. आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपलं जर कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर असेल तरच आपण ही लेवल कंटिन्यू करू शकू. अन्यथा थर्ड वेव यायला काही वेळ लागणार नाही किंवा लेवल 2, लेवल 3 मध्ये जायला काहीच वेळ लागणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून खबरदारी घेणं अपेक्षित आहे. काही लग्न समारंभ, अंत्यविधी याच्यासाठी स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहे, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते अगर कसे हे बघण्यासाठी पोलीस, महापालिका आणि महसूल प्रशासन यांची पथकं असतील तर त्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घ्या. पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग याचं पालन करा आणि लेवल 1 मध्येच आपण टिकून राहू या दृष्टिकोनातून खबरदारी घ्या. धन्यवाद. धन्यवाद SP सर. जरी SP साहेबांचं जे मार्गदर्शन आत्ता त्यांनी केलं त्याच्यामध्ये एकच गोष्ट क्लिअर होते की जरी आपण ओपन अप केलं तरीसुद्धा आपल्या लोकांवर, आपल्या नागरिकांवर, आमच्या दुकानदारांवर जे पण स्पेसेस आपण ओपन केले आहेत त्यांच्यावर पोलीस टीमचं आणि कॉर्पोरेशन टीमचं वॉच राहणार आहे. आणि जर तुम्ही ह्या CABचा भंग केला तर तुमच्यावर ॲक्शन घेतल्या जाईल. कारण आता तुमच्याकडे कसलाच एक्सक्यूज नाही आहे. आत्तापर्यंत सगळे आमच्याकडे येत होते की आम्हाला साहेब ओपन अप करा, पॉझिटिव्हिटी कमी झालेली आहे, हे ओपन करा. पण आता आपलं ओपन झाल्यामुळे आपली जबाबदारी आणखीन वाढलेली आहे. त्यामुळे मला सगळ्यांना विनंती करायची आहे की त्यांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर याचं पालन करावं. त्याचबरोबर आता माझ्यासोबत म्युन्सिपल कमिशनर डॉक्टर लहाने सर आहेत. तुम्हाला माहीत असावं की आपली सेकंड वेव पहिले कॉर्पोरेशन एरियामध्ये सुरू झालेली आहे. त्यामध्ये कॉर्पोरेशनच्या टीमनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेऊन खूप प्रचंड प्रमाणामध्ये टेस्टिंग वाढवल्या. आपण मोबाईल टेस्टिंग लॅब केल्या. आता वॅक्सिनेशनचं मोहीम सुरू आहे. त्यामुळे थर्ड वेव जर आली ते कुठं ना कुठं कॉर्पोरेशन एरियामध्येच सुरू होईल. त्यामुळे कॉर्पोरेशन एरियातल्या नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रचंड याच्यामध्ये त्यांची जबाबदारी याच्यामध्ये वाढत आहे. कारण जर तुम्ही बघितलं फर्स्ट वेव आणि सेकंड वेव दोन्ही पण कॉर्पोरेशन एरियामध्ये सुरू झाल्या आणि मग त्या ग्रामीण भागामध्ये गेलेल्या आहे. कारण
ग्रामीण भागातल्या लोकांचाही संबंध, त्यांचे बिझनेस लिंक्स, त्यांचं ये जा कॉर्पोरेशन एरियामध्ये असल्यामुळे जर इथं थर्ड वेव्ह आली तर ते निश्चितच ग्रामीण भागामध्ये पण जाईल आणि तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लॉकडाऊन लावण्याची शक्यता राहील. त्यामुळे माझी विनंती आहे की आता लहाने साहेब जे आपल्याला मार्गदर्शन करणार ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि त्याला आपल्या डेली बिहेवियरमध्ये त्याला इन्व्हॉल्व करून, त्याला इन्कल्केट करून त्या प्रकारे जर तुम्ही वागले तर आपल्याला थर्ड वेव्ह पण रोखता येईल आणि हे जे लेवल 1चे जे शिथिलता आहे ते पण आपल्याला चांगल्या नियमाने आपल्याला एन्जॉय पण करता येईल. सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं अभिनंदन की राज्य शासनाने जे आताच्या नवीन गाईडलाईन्स काढलेल्या आहेत, 5 लेवलमध्ये डिवायडेशन केलेलं आहे ब्रेक द चेनचं शिथिलता देताना. याच्यामध्ये आपण लेवल 1मध्ये जरी आत्ता असलो तरी आताच माननीय जिल्हाधिकारी सरांनी आणि SP साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे लेवल 1 आपल्याला टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. आता सर्व जनतेमध्ये मागच्या 2 दिवसामध्ये अशी चर्चा आणि सर्व सोशल मीडियावरती आपण पाहतो की नांदेड जिल्हा आता ग्रीन झोनमध्ये आहे. एक चार्ट आलेला आहे, तो सगळीकडे फिरतो आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी 5% कमी आहे आणि 25% कमी बेड ऑक्युपन्सी आहे ऑक्सिजनेटेड बेडची. आता 5% पॉझिटिव्हिटी ही मेंटेन करणं ही सगळ्यात जास्त मोठी प्रायोरिटी आपल्याला आहे, आपल्याला ह्या लेवल 1मध्ये टिकून ठेवण्यासाठी. याचा अर्थ असा आहे की एकतर आपले लोक पॉझिटिव्ह कमीच आले पाहिजेत, म्हणजे संभाव्यता पॉझिटिव्ह होण्याचे जे चान्सेस आहेत ते कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरनं आपण त्याला अवॉइड करू शकतो. आणि जे आपली टेस्टिंग आहे, टेस्टिंग आपली मोठ्या प्रमाणात असेल तरच आपल्याला पॉझिटिव्हिटी आपल्याला 5%च्या आतमध्ये ठेवता येणं शक्य आहे. आपल्या सर्वांनी मागच्या 2 महिन्यापासून चांगलं सहकार्य केलेलं आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ 1700-1800 टेस्टिंग पर डे होत आहेत सद्यस्थितीमध्ये आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टिंग चालू आहे. परंतु ही टेस्टिंग जर कमी झाली तर बाकीचे जिल्हे आपण बरेच वेळेस पाहतो की लेवल 2 आणि 3मध्ये दिसतात, ज्यांचे ॲक्टिव्ह केसेस किंवा पॉझिटिव्ह केसेस आपल्या इतक्याच असू शकतात परंतु त्यांच्या टेस्टिंग कमी आहेत म्हणून त्यांना लेवल 2 आणि 3मध्ये जावं लागते. आपल्या टेस्टिंगला जर रिलक्टन्स निर्माण झाला तर आपल्याला तो सगळ्यात जास्त धोक्याची आपल्यासाठी घंटा असू शकते. म्हणून जे लोक पॉझिटिव्ह आहेत त्यांचे जे प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट आहेत त्यांचं टेस्टिंग होणं तर गरजेचं आहेच, परंतु जे फ्रंटलाईनमध्ये काम करत करण्यामध्ये कुठलाही लॉस तर काही नाही आहे, परंतु लोकांमध्ये कधीकधी त्याच्यामध्ये त्याला विरोध करण्याची भूमिका असते. कृपया ती भूमिका आपण ठेवू नये. सर्वांनी टेस्टिंगला सहकार्य करावं जेणेकरून आपण हा टेम्पो आपला 5%पेक्षा कमीचा जो आहे तो आपल्याला मेंटेन करता येईल. आता जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आपला पॉझिटिव्हिटी रेट 2%च्या खाली आहे, 1.83 काहीतरी मागच्या आठवड्याचा होता. परंतु कालच्या टेस्टिंगचा आपला जर पॉझिटिव्हिटी रेट पाहिला तर आपला 4.8% पर्यंत आहे. आणि हे जर 2-3 दिवसात 4 दिवसामध्ये जर असं वाढत गेला आणि 5%ला जर आपण क्रॉस केलं तर येत्या गुरुवारी जी मीटिंग होईल, येत्या गुरुवारपर्यंतची जी आकडेवारी असेल आणि ज्याच्या अनुषंगाने शुक्रवारी डिसाईड होईल की पुढच्या सोमवारपासून आपल्या कुठल्या लेवलमध्ये आपण राहणार आहोत, त्याच्यामध्ये कदाचित आपण लेवल 2मध्ये जाऊ शकतो. आणि आपल्याला जो आनंदाचा क्षण आहे की आपण आता ग्रीन झोनमध्ये आहोत, तसं ग्रीन वगैरे ते आपल्या फक्त एफर्टनंच आपण निर्माण केलेलं आहे. ते एफर्ट आपल्याला कंटिन्यू चालू ठेवावे लागतील. त्याच्यासाठी कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर एवढं सगळं ओपन झालं तरी आपल्या मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्स ह्याला कदापिही आपण विसरू नये अशी सर्वांना विनंती आहे आणि आव्हान राहील आपल्या सर्वांना. जे आनंदाचा क्षण आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं आपण सर्व इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी चालू ठेवण्यासाठी त्याचा योग्य रीतीनं वापर करू आणि अशाच पद्धतीनं ग्रीन झोनमध्ये राहू यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद लहाने सर. आज आम्ही तिघही इथे येण्याचा एकच उद्देश होता की आपल्या जे आता लेवल 1चे आपल्याला जे लाभ भेटणार आहे ते आपल्याला लेवल 1चे आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना ते लाभ नियमित म्हणजे टू द परपेच्युएटी इन्फिनिटीपर्यंत भेटत राहावं यासाठी आम्ही तर प्रयत्नशील आहोत. पण त्याचबरोबर जर आपण सुद्धा याच्यामध्ये आमचा साथ दिला तर ज्या प्रकारे आपण फक्त 2 महिन्यामध्ये आपण सेकंड वेव्ह कंट्रोल केली त्याच रीतीने आपण हा लेवल 1 पुढीलही फ्युचरमध्ये पण आपण मेंटेन ठेवू आणि आपलं अर्थव्यवस्थेचं चक्र
नेहमी सुरू राहील, कारण जर लॉकडाऊन लागला तर त्याचा सगळ्यात जास्ती त्रास सगळ्या बॉटमच्या लोकांना होतो, ज्यांचं डेली वेजेसवर घर चालते त्यांना त्रास होतो. त्यामुळे अशा लोकांसाठी आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे. आपण सध्या आपलं सगळं ओपन अप झालेलं आहे. फ्युचरमध्ये पण आपण असेच आपलं इकॉनॉमी आपल्या नांदेडची झोनिंग लेवल 1लाच राहावं अशी मी अपेक्षा करतो. आणि सगळ्या नांदेडकरांना प्रशासनावतीने मी शुभेच्छा देतो की उद्यापासून जरी आपण ओपन अप होत असेल तर ते रिस्पॉन्सिबिलिटीने आपण ओपन अप होणार आहोत असं मी आपल्याकडून आश्वासन घेतो. आणि अजून एकदा सगळ्यांना धन्यवाद करतो आणि आजचं हे फेसबुक लाईव्ह सेशन इथेच आपण आज संपू. थँक्यू, धन्यवाद.